स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल खलील शेख या कॉन्ट्रॅक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिलेली आहे, एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. या प्रकरणी आता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नक्की तो गुन्हा काय आहे, आरोपी कोण कोण आहे यामध्ये, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत DCP मिलिंद मोहिते सर आहेत. सर, काय कलमांतर्गत आपण गुन्हा दाखल केला आहे आणि कोण कोण, काय रोल आहे यांचा या आरोपींचं? खलील शेख जो लेबर कॉन्ट्रॅक्टिंग करतो, त्यांनी काल सुसाईड केलेलं होतं आणि सुसाईड केल्यानंतर त्याच ज्या इमारतीमध्ये सुसाईड केलं त्याच्या बाहेर बाजूस एक त्याने चिठ्ठी चिटकवलेली होती. त्याच्या खिशामध्ये सुद्धा एक चिठ्ठी होती आणि पोलीस त्या ठिकाणी गेले. पोलिसांनी सदरची चिठ्ठी पाहिलेली होती. त्यानंतर बॉडी ससून हॉस्पिटलला पाठवली आणि काल संध्याकाळी त्या मयत खलील शेखची पत्नी ही पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिनं ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेल्या व्यक्ती होत्या त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे. सदरची तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशननी घेतलेली आहे. कलम 108, 351, 316 याद्वारे गुन्हा दाखल झालेला आहे. सर, किती नावं आहे त्याच्यामध्ये आणि नावं सांगू शकता सर आपण? त्याच्यामध्ये एकूण 14 नावांनी फिर्याद दिलेली आहे. त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर त्याची पत्नी, बाळासाहेब शेडगे त्याची पत्नी, रघु गौडा, त्याचबरोबर राजन शेटिया आणि इतर त्याचे ज्याच्याकडे जो काम करत होता त्या सर्वांची उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. सर, काय नक्की यांनी केलंय? हा जो मृत व्यक्ती आहे तो या सगळ्यांच्याकडे काम करत होता, सेंटरिंगचं काम करत होता आणि त्याचे पैसे हे संबंधित व्यक्तीने दिलेले नाही आहेत आणि हे काम करून घेण्यासाठी त्यानं काही ठिकाणून व्याजाने पैसे उचललेले होते आणि व्याजासहित आम्ही पैसे देऊ असं आश्वासन ह्या सर्व आरोपींनी दिलेलं होतं असं फिर्यादीच्या पत्नीचं म्हणणं आहे. आणि तो आर्थिक व्यवहार पूर्ण न झाल्यामुळं तो आर्थिक चणचणीमध्ये होता, तणावामध्ये होता असं फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे. सर, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्याची बायको, त्यांचं देखील या सुसाईड नोटमध्ये नाव आहे. नक्की काय त्यांचं रोल काय आहे यामध्ये, त्यांनी काय केलंय? उत्कर्ष असोसिएट नावाची जी भागीदारी फर्म आहे त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकरांची पत्नी ही पार्टनर असल्याचं प्रायमरी दिसतंय. त्याचबरोबर बाळासाहेब शेडगे, रघु गौडा यांची पत्नीसुद्धा असल्याचं दिसतंय. आणि काल जेव्हा ती मृताची पत्नी असं सांगत होती की फक्त नावाला पार्टनर आहेत आणि सगळा कारभार ते करतायत. आता तपासामध्ये बघूया त्यांचा नक्की रोल काय आहे, किती येणं होतं, किती देणं होतं. हा जो मृत व्यक्ती आहे तो सातत्याने पैशासाठी खेटे मारत होता धंगेकरांकडून कडं, पण पैसे दिले जात नव्हते असं दिसतंय. म्हणजे फिर्यादीमध्ये आहे, जेव्हा त्यांनी जे सोशल मीडियावरती जे काही 4 व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तो खूप व्यतीत झालेला दिसतोय. सर, गंभीर गुन्हा आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 10 वर्षाची पर्यंत शिक्षा आहे. अटकेची कारवाई याच्यामध्ये होऊ शकते का आणि कशा पद्धतीने पोलिसांनी पुढं कारवाई सुरू केली आहे? हा तपासाचा भाग आहे. गंभीर कलम आहे, त्याचा तपाससुद्धा अतिशय गंभीरतेनं पोलीस करत आहेत. सर, काय आतापर्यंत आपण जे नावं यामध्ये आहेत, जे समोर आलेली आहेत सुसाईड नोटमधली, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे आपण? तपासासाठी त्यांना बोलवलं आहे, आतापर्यंत कोणी आलंय? हा तर तपासाचा भाग आहे, त्यामुळे आत्ताच या क्षणाला व्यक्त होणं बरोबर नाही, पण पुढची माहिती मी सगळ्यांवर योग्य ती कठोर कारवाई, पूर्ण तपास योग्य ती कठोर कारवाई अटक होऊ शकते सर याच्यामध्ये? होऊ शकते. अर्थात जर आपण बघितलं तर हा जो ठेकेदार आहे तो सेंटरिंगची कामं करायचा आणि वेगवेगळ्या साईट्सवर त्यांनी कामं केलेली होती. मात्र गेले अनेक महिने, अनेक वर्षापासून त्याला पैसे मिळत नव्हते. सातत्याने तो पैशाची मागणी करत होता, मात्र दिले जात नव्हते आणि आर्थिक ज्या पद्धतीने तो फसवणूक त्याच्याबरोबर झालेली होती आणि त्यामुळं शेवटी त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आणि धक्कादायक माहिती या ठिकाणी आता समोर येते. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.